आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. त्याचीच तयारी चालू होती आणि घरातलंही सामान थोडंफार संपलं होतं, तेही घ्यायचं होतं. म्हणून मी आमच्या इथून घरापासूनच जवळ असलेल्या सुपरमार्टमध्ये गेले होते. तिथून लागणारं आपल्याला जे सामान होतं ते घेतलं. कडधान्यही काही संपली होती, तीही घेतली. महत्त्वाचं म्हणजे मला गूळ घ्यायचा होता. प्रत्येक वेळी जाते आणि गूळ विसरून येते, पण ह्यावेळी आठवणीनं गूळ घेतला आणि काउंटरवरती येऊन बिल केलं. सामान घेऊन तिथून मी फूल आणि वेणी घ्यायला गेले. तिथून फूल, वेणी, फळं जी काही घ्यायची होती ती घेऊन घरी आले. घरी आल्यावरती भूक पण लागली होती. मग खिचडी बनवून घेतली. खिचडी बनवेपर्यंत म्हणलं आपली बाकीची कामं होतील. फरशी वगैरे तर सकाळीच पुसून घेतलेली, त्याच्यामुळे फरशी वगैरे काय पुसायची नव्हती. घरी स्वच्छ करून सकाळीच झालेलं. जे फुल, वेणी आणलेलं ते काढून ठेवलं. देवपूजा ही आपली सकाळीच झालेली तुम्ही बघू शकता. मग छान असं वेणी, गजरा, फूल, पानं, आंब्याच्या डहाळी हे सगळं घेऊन आलेले ते एका ताटात काढून ठेवलं आणि मला घरामध्ये झेंडूच्या फुलांच्या माळाही लावून घ्यायच्या होत्या, त्या काढून घेतल्या. आता पूजा वगैरे सगळी कामं झाली होती. आता मी स्वयंपाकाला लागले, कारण पुरणपोळीचा घाट घातलेला त्याच्यामुळं पोळ्याचा स्वयंपाक म्हणल्यावर तुम्हाला तर माहीतच आहे. मग इथं मी डाळ शिजवून घेतली, कणिक मळून घेतली आणि आमटीसाठी ओलं खोबरं, सुकं खोबरं, जिरं, कोथिंबीर, लसूण असा मसाला वाटून घेतला. मसाला वाटताना नेहमी असा जाडसर वाटायचा, म्हणजे आमटीला चव छान येते. मसाला वाटून झाल्यानंतर आमटीलाही फोडणी देऊन घेतली. तुम्ही बघू शकता छान असा कट आलेला आहे. इथं आपली आमटी बनवून झाली. आमटीला उकळी येते तोपर्यंत म्हटलं पुरण बनवून घ्यावं, म्हणून पुरण बनवून घेतलं. पुरण बनवून झाल्यानंतर लागलीच भजी आणि कुरवडी तळून घेतलं आणि लास्टला पोळ्या करून घेतल्या. जास्त काय पोळ्या करायच्या नव्हत्या, त्यामुळे जास्त काय वेळ लागला नाही. 1-1.5 तासात सगळा स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर देवालाही नैवेद्य दाखवून घेतला. आज जेवणामध्ये बनवलेलं पुरण पोळी, कटाची आमटी, दूध
कुरवडी भजी असं होतं आजचं जेवण. देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना जेवायला दिलं आणि मीही उपवास सोडून घेतला. असा होता आजचा दिवस. हा होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. उद्यापनही छान झालं, पूजाही छान झाली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजा मांडलेली कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की